नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आधीच्या भागांमध्ये आपण गुरुवार विशेष, मार्गशीर्ष गुरुवार विशेष रांगोळ्या बघितल्या 2 भागांमध्ये. तर आजही बॉर्डर रांगोळ्याच बघतो आहोत. थोड्याशा कलरफुल आहेत आणि 3 रांगोळ्या बघणार आहोत आजच्या भागात थोड्याशा. आणि त्या जरी कलरफुल आहेत पण सोप्या आणि सुंदर आहेत, काढायला सोप्या आणि दिसायला सुंदर आहेत, अट्रॅक्टिव्ह आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार येतोय, तर त्यासाठी नक्कीच एक व्हिडिओ बघून ठेवा. यानंतरच्या भागातही 2-3 दिवस आपण बॉर्डर रांगोळी बघू आणि नंतर आपल्या डेलीच्या रांगोळ्या बघूया. तर अधूनमधून बॉर्डर रांगोळ्या चालूच असणार आहे. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघताय किंवा चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, विसरले असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण अशाच सोप्या आणि युनिक रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत आणि तुमचा वेळही वाचणार आहे त्यामध्ये. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का, गावाकडे रोज रांगोळी काढली जाते. ऊन, थंडी, वारा, पाऊस काही असो, रोज रांगोळी काढली जाते. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे गावाकडे. आणि आपण जरी फ्लॅटमध्ये राहतो ना मैत्रिणींनो, म्हणजे राहत असतील कोणी तर असते जागा थोडीफार. गावाकडे कसं सडा वगैरे केला जातो, टाकला जातो आणि शेणाने सारवलं जातं आणि मग रांगोळी काढली जाते. तर शहराकडे तसा ऑप्शन नसतो. तर तुम्ही असं आपल्या ओल्या कपड्याने फरशी वगैरे पुसून आणि मग रांगोळी काढू शकता. रोज रांगोळी काढा दारासमोर, मी तुम्हाला नेहमी तेच सांगते. कारण जेव्हा आपण घरात जातो, बाहेर येतो, तेव्हा बघतो रांगोळीकडे तर एकदम मन प्रसन्न होऊन जातं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. तर नक्कीच तुम्ही रांगोळी काढा. 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागत रांगोळी काढायला. माझ्या अनुभवावरून सांगते मी. असते घाई गडबड असते, प्रत्येकाला असते सकाळी. पण 10 मिनिट तुम्ही आपल्या घरासाठी काढा नक्कीच. दुसरी रांगोळी रेडी झाली आपली. ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. छोटासाच व्हिडिओ आहे आजचा. माझी सकाळची सुरुवात स्वामींच्या पूजेने आणि रांगोळीनेच होते रोज. कितीही मला वेळ झालेला असू द्या, मी रोज दारासमोर रांगोळी काढते, छोटी का होईना. आणि जे तुमचं मुलं मुली असतील ना छोटे, त्यांना पण तुम्ही रांगोळी काढायला शिकवा. जेणेकरून आपली जी परंपरा आहे ती त्यांना पण जपली गेली पाहिजे. तोडकी मोडकी का होईना त्यांना रांगोळी तुम्ही शिकवा किंवा आपले व्हिडिओ दाखवा. नक्की ते शिकतील. एक वेली काढून घेतली आहे रांगोळीमध्ये हिरव्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे असे वेगवेगळे कलरचे टिपके काढून घेतलेत मी. बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन तयार करायची आहे. तुम्हाला ह्या रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यासोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रोज दारासमोर छोटी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.